नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा असल्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या जर चॅनलला यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या, म्हणजे जेणेकरून माझे जे पुढले व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येऊन जातील. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आजचा असा होता मित्रांनो, आता आपला जो हंगाम चालू आहे तो पावसाळ्याचा हंगाम चालू आहे आणि पावसाळ्याचा हंगाममध्ये जे आपले लहान मुलं असेल किंवा मोठे माणसं असेल त्यांच्यामध्ये कॉमन जो आजार आपल्याला जो प्रामुख्याने आढळला जातो तो आजार म्हणजे जे सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याला सर्दी असेल, खोकला असेल, तर त्याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून आजपर्यंत तुम्हाला यूट्यूबवरती असेल किंवा फेसबुकवरती असेल किंवा इंस्टाग्रामवरती असेल आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल आणि हा जो इलाज आहे तो इलाज तुम्हाला आजपर्यंत डॉक्टरनं सुद्धा सांगितला नसेल, असा एकदम मी परफेक्ट इलाज मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार. त्यामुळे आपला हा व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरच्या घरी असा हा जो उपाय सांगणार तो उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कुठल्याच प्रकारचे तुम्हाला साहित्य लागणार नाही आणि जे पदार्थ असतात ते पदार्थ सुद्धा लागणार नाही. ते करायचे ते तुम्हाला फक्त तुमची एक ती वस्तू सांगणार, त्या वस्तूंवर तुम्हाला तो उपाय करायचा आणि तुमचा जो सर्दी खोकला असेल तर तो आजार पूर्ण बरा करून घ्यायचा आहे. पुन्हा भविष्यात तुम्हाला कधी येणार बी नाही, आला बी तर तो उपाय केल्यानंतर तो पूर्ण नाहीच होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला असं काम करायचं, तुमच्या घरामध्ये जी आपण शोभेची वस्तू म्हणतो, जी आपण मेकअपसाठी वापरली जाते ती वस्तू, सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू असते ती वस्तू म्हणजे नख पॉलिश. आपण बरेचसे नील पॉलिश म्हणतो तिला, तर नख पॉलिश. तर तुम्हाला काय करायची, जी नख पॉलिश घ्यायची आणि नख पॉलिश घेतल्यानंतर सगळ्यात सोपं आहे, त्याला काय दुसरा इलाज करायचा. त्याला काय करायचं, तुम्ही तुमचा जो उजवा जो पाय असतात, जो उजवा पाय असेल त्याच्या पायाच्या एक समोर असेल, त्याला कॅमेऱ्यामध्ये दाखवा. तो उजव्या पायाच्या जो अंगठा असेल त्या अंगठ्याच्या जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या नख असेल त्या नखावरती त्याला लावून घ्यायचे आणि जो डावा हात असेल हा हात आहे, ह्या डाव्या हाताच्या करंगळीचा जो नख आहे त्या नखाला अशा प्रकारे तुम्हाला ती जी नील पॉलिश आहे ती लावून घ्यायची. कुठल्याही कलरची असेल त्याला काही अडचण नाही. आणि ही लावल्यानंतर जो आपल्या शरीराचा जो बॅलन्स असतो, ज्यावेळेस आपल्याला सर्दी होईल, खोकला येईल, तर आपला जो जी आपली ऊर्जा राहते शरीरामधली ती अनबॅलन्स होऊन जाते. अनबॅलन्स झाल्यामुळे आपल्याला बहुतेक वेळा सर्दी येत असते, ताप येत असतो, खोकला येत असतो. तर हे सर्दी जेव्हा होते तेव्हा इतर जे रोग आहे ते उद्भवत असतात. पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस तुमच्या शरीरावरती, ज्यावेळेस तुमच्या नखावरती तुम्ही हा जो पदार्थ आहे, ही जी नख पॉलिश आहे, नील पॉलिश ही जेव्हा तुम्ही लावणार आहे, तुमच्या शरीरामधली जी ऊर्जा आहे ती अनबॅलन्स झालेली ऊर्जा आहे, तर ती बॅलन्स करण्याचं काम हे दोन्ही तुम्हाला करत असतं. कारण की ॲक्युपंक्चरद्वारे हे एक पॉईंट आहे, हे पॉईंटला ज्यावेळेस आपण वरून एक कवच बनवत असतो, कवच बनवल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस जी आपण नखावरती जी पॉलिश लावत असतो, नील पॉलिश असेल किंवा जी वरून पॉलिश लावत असेल, तिचं एक कवर तयार होतं आणि कवर तयार झाल्यानंतर